नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्यासाठी एक नवीन असा वेगळ्या स्टोरीवर मराठी चित्रपट येतो आहे, तो म्हणजे मंगला. आणि मंगला यांची खरीखुरी स्टोरी आपल्यासमोर घेऊन येणार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी शिवाली परब. हाय, कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. तू कशी आहेस? खूप मस्त, खूप छान वाटते शिवाली की तू एक वेगळ्या भूमिकेत आम्हाला बघायला मिळणार आहेस. आम्ही सगळे प्रेक्षक देखील खूप आतुर आहेत. काय सांगशील या भूमिकेबद्दल, या स्टोरीबद्दल? मला तर असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा आपला ट्रेलर आलेलाच आहे आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला किंवा मी कसं सांगू ह्या गोष्टी एक्सप्लेन करून. तर मला असं वाटतं की ट्रेलरमध्ये सगळंच कळून जाईल ऑलमोस्ट. आणि भूमिकेबद्दल विचारशील तर मीच शॉक आहे की हे काय आहे किंवा कसं आहे, किंवा रादर करताना पण मी असं होते की गोष्टी घडतायत. आता काय पण आता जेव्हा स्वतःला बघते ना मी, तर मला असं होतं की बापरे, हे करत होतो आपण किंवा हे असं होतं तेव्हा. खूप छान वाटतंय मला. करेक्ट. म्हणजे एक ॲसिड अटॅक झालेला आहे आणि त्याच म्हणजे ती जी मंगला आहे ज्यांना 12 वर्षी जो ॲसिड अटॅक झाला होता आणि त्यांचं ते तसं रूप, आणि तू इतकी छान आहेस, गोड आहेस, आणि अचानक तू मेकअप केल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय होती शिवाली? पहिले तर लुक टेस्ट झाली तेव्हा मी खूप घाबरलेले, कारण प्रोस्थेटिक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण जेव्हा ते स्वतःवर होतं ना तेव्हा ते कळतं बापरे किती डिफिकल्ट आहे ती प्रोसेसच. रादर 2 तास काहीच न करता बसून राहणं किंवा तो सगळा मेकअप हा करा माझ्या चेहऱ्यावर, मग तो एक लेअर चढत जाणं आणि ते सगळं बंद होत जाणं आपली स्किन, हे थोडंसं मेंटली माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. कारण आपल्याला सवय नसते ना, आपल्याला पटापट हात लावायची, फील करायची सवय असते. तर खूप जास्त चॅलेंजिंग होतं आहे माझ्यासाठी, कारण नाक बंद, डोळा बंद, ओठ नाही उघडायचे, बोललं तर पूर्ण मेकअप खराब होऊन जाईल, मग पुन्हा करा, मग काढून त्याच्यात 2 तास जातील. सो असं सगळं खूप चॅलेंजिंग होतं. तू आता म्हणालीस की बोलताना पण अगदी खूप त्रास होईल अशी सिच्युएशन होती. मग जेव्हा तू भूमिका साकारत होतीस, ते डायलॉग करत होतीस, तेव्हा तू काय म्हणजे करत होतीस, कशा पद्धतीने तू ते फेस करत होतीस? खूप मी तुला म्हटलं ना, मला सगळ्यात जास्त चॅलेंज ह्याच गोष्टीचं होतं की तुला सांगू, सकाळी ना 6ला सेटवर यायचं मी. 6 ते 8 असा संपूर्ण मेकअप आणि गेटअपमध्ये वेळ जायचा. 8ला शूटिंग चालू व्हायचं आणि 8 ते रात्री 8 म्हणजे संपूर्ण दिवस रात्री होईपर्यंत ते तसंच असायचं. मी माझ्या चेहऱ्याला फील नाही करू शकायचे. मला रात्री झोपताना असं वाटायचं काहीतरी आहे, अजून पण काहीतरी लागलेलं आहे. अजूनही तू त्याच झोनमध्ये असं तुला मला आज असं झालं का मी येताना मला असं झालं की आता परत आपल्याला तो मेकअप करायचा आहे. म्हणजे मी मला इतकं हे होतं आहे. माझं असं होतं आहे की त्या ज्या मंगला आहेत आपल्या, ज्यांचं तर म्हणजे आपण विचारच नाही करू शकत ग. खरी गोष्ट. सो माझं तरी चल 20 दिवसांसाठी आहे, पण त्यांचं तर ते आयुष्यभरासाठी आहे ना. तर प्रत्येक सीन करताना, प्रत्येक गोष्ट करताना मी स्वतःला हेच सांगायचं की आपलं दुःख काहीच नाही आहे या गोष्टीपुढे, सो ते होऊन जायचं. करेक्ट. आणि त्या खूप अशा चांगल्या सिंगर होत्या, गायिका होत्या, ती एक कला त्यांना अवगत होती. तर आता तू आम्ही तुला खूप हसवताना, म्हणजे मजा करताना आमच्या प्रेक्षकांना तू खूप एंटरटेनमेंट केलंस, आणि सडनली आता तू ह्या लुकमध्ये दिसणार आहेस. तर तुझ्यासाठी तो ॲक्सेप्ट करताना किंवा तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं, किंवा तुझे आई बाबा यांची रिॲक्शन काय? तेच बघ, हसवणं वगैरे, पण पहिलं हेच असतं की आपल्याला लोक एक्सेप्ट करतील का या गोष्टीमध्ये. कारण आत्तापर्यंत फिल्मसाठी फोन आले ते कॉमेडी रोलसाठी झाले, आणि हे धाडसच म्हणेन मी. अपर्णा मॅमने दाखवलं, सौरभने दाखवलं, त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने दाखवलं. तर मला इतकं छान वाटतं आहे की माझ्यावर विश्वास टाकणारी माणसं आहेत आणि आपल्याला त्याला प्रूव्ह करायचं आहे. हा पहिला थॉट होता. आणि मम्मी पप्पांना सांगितल्यावर ऑफकोर्स ते तर खुश असणारच आहे. त्यांच्या
वेगळ्या भावना म्हणजे आपल्या पोरीचं काहीतरी चांगलं होत आहे ह्या गोष्टी. तुला ह्या लुकमध्ये बघून आई बाबांचं काय होतं? मला भेटायला आलेले सेटवरती मम्मी माझी रडलेली. हो, म्हणजे पप्पा माझे तर असेच होते, बाप ते आलेच नाहीत नंतर, पण मम्मी माझी रडलेली. समाजात हे अशा गोष्टी होत राहतात ज्यात ॲसिड फेकलं जातं किंवा असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या तुला माहिती आहेत. तुला काय वाटतं, आत्ता एवढे पण कायदे झाले नाही आहेत की ह्याच्यावर काही सोल्युशन नाही आहे, तर तुला काय वाटतं की एखादी ॲक्शन अशी एकदा घ्यायला हवी? मग मी आता हेच सांगेन की 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो. तो फक्त ॲसिड अटॅकवर नाही आहे. तो ठीक आहे, लोकांना कळलं आता ट्रेलरमध्ये की ॲसिड अटॅक झाला आहे, तिला त्रास झाला आहे, सगळं झालं आहे. पण त्यानंतरची जी स्टोरी आहे ती खरी स्टोरी आहे सिनेमामध्ये. ॲसिड अटॅक झाल्यानंतर एखाद्या स्त्रीने, एखाद्या मुलीने कसं आपलं करिअर केलं, किती स्ट्रॉंग असेल ती वुमन, किती प्रगल्भ असेल विचारांनी, आणि किती समाजाच्या इतक्या बोलण्या खाऊन किती मोठ्या लेवलला मेंटली पोचली असेल. सो माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सिनेमात ते आहे. कायदे हे वगैरे असं सगळं ठीक आहे, पण माझं सगळ्यांना म्हणणं आहे याला आपण फार काही करू शकत नाही, पण हा सिनेमा जाऊन बघा की कळेल की मुलींनी कसं राहिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा किती खचलं नाही पाहिजे आयुष्यात आणि किती स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. हा सिनेमा आहे. ॲसिड अटॅक फक्त एका दिवसाचा होतो, पण सोसायटी सातत्याने तिच्यावर एक वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक करत असते, तर त्याबद्दल तू सोसायटीला काय सांगशील? माणसं आहेत, माणसं बोलणारच. प्रत्येकाची तोंड नाही बंद करू शकत आपण. जे सेन्सिबल माणसं असतात त्यांना कळतं, जे नाही म्हणजे ज्यांना नसतो सेन्स ते बोलतात किंवा त्यांच्यामुळे समोरच्याला त्रास होतो हे त्यांना नाही कळत. सो त्यांना काही नाही बोलणार. पण सगळ्यांना हेच सांगणं आहे की प्रत्येकामध्ये इमोशन्स असतात. सो प्रत्येकाने प्रत्येकाच्या इमोशन्सची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतंच ग की जे सगळ्यांना दाखवू शकत नाही. फक्त आपण समोरच्याचं दिसलं की बोटं दाखवतो, एवढंच असतं. सो त्यांना काय सांगणार, एन्जॉय करा. आता तुझ्यासोबत अलका मॅडम आहेत किंवा आपले शशांक सर आहेत, हे दोघंही अगदी सिनियर आहेत आणि ते तुला नक्कीच थाप देत असतील, पण अशी एखादी सेटवरची सिच्युएशन किंवा काही तुला काय त्यांनी आवर्जून सांगितलं जे तू आज सांगशील? मला मला खूप बोलायचं त्यांच्याबद्दल, पण माझं असं होतं की किती बोलणार, सगळ्यांना माहितीच आहेत किती कमाल आहेत. आणि माझ्या या सिनेमात ह्या दोघांबरोबर काम करायला मिळणं म्हणजे माझं तर नशीबच फळफळलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मी तुला सांगते ना, मी स्क्रिप्टचा फक्त 2% अभ्यास करून गेले असं मला तिकडे गेल्यानंतर जाणवलं. त्यांनी मला 1000 गोष्टी दिल्या, 1000 त्या सिनेमात काम करताना, आणि मला असं झालं बाप रे, आपण हा विचारच नाही केलेला. मी फक्त 2 गोष्टी घेतल्या, त्यांनी मला 1000 दिल्या. म्हणजे विचार कर ना की मी काय अनुभवलं असेल आणि मी काय शिकली असेल. खरंच आम्हाला नक्कीच तुला बघायचं आहे. तू जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? 17 तारखेला माझा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतो आहे आणि प्लीज तो सिनेमागृहामध्ये जाऊन बघा. कळकळीची विनंती आहे. खूप मेहनत केली आहे आणि होप्स तुम्हाला तो खूप आवडेल. आणि थँक्यू सो मच. येस, थँक्यू. तुला खूप साऱ्या शुभेच्छा शिवाली. थँक्यू. टेक केअर. थँक्यू.